वन जोडी महेश शेठ पाटील आणि त्यांच्या सोबतीला सुदेश दादा पाटील यांना देखील आपण पाहू शकाल, ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली. आणि सतीश दादा मात्रे हे देखील आयोजक आहेत. बेलपाडा 11 बेलपाडा, प्रशांत मात्रे, प्रीतम घरत, रणजित ठाकूर, आशिष कडू, सतीश मात्रे, सर्वेश पाटील, गोवर्धन मात्रे, शुभम पाटील, गणेश कोळी, प्रियांशु मात्रे आणि जागतिक ठाकूर या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन आपण अनुभवतोय. पहिल्या रात्रीमध्ये सुपर 5 साठी क्वालिफायर झाला प्रिन्स 11 जीवदानी बामणडोंगरी. कालच्या रात्रीमध्ये गावदेवी साई संघ सुपर 5 मध्ये पोहोचला आणि आज तिसरी रात्र एक संघ आज देखील क्वालिफायर होईल. दोन मागील रात्रीचा जर विचार केला तर आपण ई लॉट अगदी 5व्या रात्रीचे 2 सामने आता कंप्लीट केलेत. आज देखील एक एक्स्ट्रा मॅच खेळवली गेली पहिली, त्याच्यानंतर महिलांचा शो मॅच, म्हणजे 2 एक्स्ट्रा मॅचेस. आज टोटल 9 सामने या प्रतियोगितेमध्ये पाहायला मिळतील आपल्याला. करूया शेवटच्या मॅचला सुरुवात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. प्रतीक 11 सुरुंगपाडा. वोडाफोन वहाल टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुदेश आलाय पहिला बॉल. अगदी वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न आशिष मते आणि त्याच्या सोबतीला अतिश मते हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. कदाचित लॉट्स मध्ये थोडासा उलटा फेर झाला. जे सुरुवातीचे सामने होते ते उशिराने आपण खेळवलेत. तो आयोजक नंतर आमच्याजवळ पोहोचतील की पुढची मॅच कोणाची असेल. इथे देखील लाईन चांगली आहे. सुदेश हे दमदार आगमन तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. 2 बॉल सध्याच्या घडीला डॉट हाताळलेत. उल्वे नोड परिसरातील एक ताकदवार टीम आहे वोडाफोन वहाल. नेहमीच या विभागामध्ये क्रिकेट प्रचंड खेळलं जातं आणि तिथे नेहमीच सहभागी होणारा वोडाफोन वहाल संघ. दुसरीकडे उरण जासई परिसरातील प्रतीक 11 सुरुंगपाडा तेवढाच ताकदीचा संघ आहे. मिस टायमिंग या फटका फसलाय. तो इनफोल्डच्या खेळाडूला क्लिअर केलं आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला गेला. रन्स मिळतील 2 धावा. स्क्वॉड मध्ये तुम्ही प्रयास कोहलीला देखील पाहताय. एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. सर्वाधिक युवा प्रतिभाशाली खेळाडू आणि सध्याच्या घडीला जर बाईक पाहायला गेला तर त्याच्या नावावरती 2 आहेत. बऱ्याचशा बाईक देखील त्याच्या हुकल्या, परंतु 2 बाईक क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकल्या. तिथे फटका फसलाय. आशिष मतेची पहिली विकेट. प्रतीक 11 सुरुंग पडायला लागलाय 2 या धावसंख्येवरती. पहिला धक्का. अंकाचा मानकरी ठरला. दर्जेदार संघ आणि यंदाचा हंगाम चांगलं राहिलं वहाल टेनिस क्रिकेटसाठी देखील. आणि ते आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा. प्रचंड वेगवान गोलंदाजी, भन्नाट वेग आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा किती बाउन्स झाला, टेक ऑफ झाला. हीच तर ओळख आहे सुदेशची. पहिलं षटक तो नेहमीच दर्जेदार हाताळतो. फिरून खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परंतु पहिलं षटक जर आवडलं असेल तर सुदेश सालुंकेसाठी टाळ्या होत्या. फक्त 2च धावा आणि एक बहुमूल्य विकेट्स त्याने घेतली.
दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग डिपार्टमेंट कडून सज्ज झाल्या. दुसरं षटक आहे परंतु धावा आता जमा कराव्या लागतील. प्रत्येक 11 सुरुंगपाडा शांत बसून चालणार नाहीये. फुल टॉस दिला ऑन साइडला, लॉंग ऑनला धमाका केलाय. ओ क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी सुदेश सालुंके, परंतु लास्ट मोमेंटला बॉल चाललाय सीमा रिषभ पार. रन्स मिळतील 6. आणखीन मागे जाऊ शकला असता, चान्स होता इथे ड्रॉप केलाय. सोडलाय बॉल. लाईन चांगली आहे, कुठल्याही प्रकारचा इशारा आला नाही. अंपायरचा बॉल येईल डॉट. अधीर भगत मध्यम गतीचा गोलंदाज, मीडियम फास्टर गोलंदाज आहे. चांगली लाईन त्यानं ऑफ साईडची पकडली आणि रिलीज केला बॉल. अगोदरच बॅट्समन पुढे आले होते आणि ते ओळखलं अधीर भगतनं. डॉट बॉलचे झाले सांगता. षटकानंतर वापसी केली. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 8 वरती 1 रन्स साठी धावा धाव करतायत फलंदाज. ऑन साइडला ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा सुदेश सालुंकेकडे बॉल जाईल. रन्स मिळेल फक्त 1च धाव. प्रथम स्ट्राईक वरती वैभव तांडेल टीमचा कॅप्टन आहे आणि तो क्रीडांगणमध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती. डावाला सावरायचंय परंतु त्याहीपेक्षा मी तर म्हणेल धावा बनवायच्या आहेत, कारण 4 षटकांची मॅच आहे. तुम्हाला सेट होण्यासाठी जास्त टाइम नाहीये इथे. आणि जर 4 ओव्हरमध्ये 55-58 काढल्या तर फाईट होईल आणि खेळपट्टीवरती रन्स देखील बनतायत. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू फाईन लेग पर्यंत पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, फक्त 1च धाव. पहिली धाव खेळाडूने अगदी स्लो पद्धतीनं धावताना पाहायला मिळाले, त्यामुळे दुसरी धाव घेणं कठीण बनलं. तुम्हाला जेव्हा 2 धावा काढायच्या असतात तेव्हा सुरुवातीलाच कॉल करावा लागतो. पहिली धाव वेगाने काढणं गरजेचे आहे आणि ती चुकी केली खेळाडूंनी आणि रन्स मिळते इथे फक्त 1च रन्स. पहिल्या फेरीतील 4थी मॅच. वोडाफोन वहालच्या विरोधात प्रत्येक 11 सुरुंगपाडा कमी गतीने टाकल्या. फसवलं बॅट्समनला अगदी. डिप मिड विकेटला खेळाडू दूर आहेत. 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत. रनआउटची संधी आणि इथे रनआउटचा धोका. फलंदाज होईल अतिश मते. धावबाद. एक 1.4 बॉलचा खेळ झाला आणि धाव फलकावरती धावा लागल्यात. एक खेळाडू बाद. 1.5 बॉलचा खेळ झाला आणि 11 धावा 2 खेळाडू बाद झालेत. शेवटचा बॉल राहिलाय आणि शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज अधीर भगत पुन्हा एकदा तयार. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं की हे षटक आता लांब लचक राहील आणि तो इथे चांगली वापसी केली गोलंदाज अधीर भगतनं. दमदार कामगिरी गोलंदाजी डिपार्टमेंट कडून. चला अंपायर्स कुठे चालले? नवीन गेले, जुने चालले. ते बाहेर चालले, ते आतमध्ये गेले. 3 अंपायर्स आहेत. बॅटच्या रडार मध्ये दिलाय. फ्लो ओपन केलाय आणि सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्हचा दणका ब्लॅक स्क्रीनच्या वरून धाडलाय. सीमा पार. षटकार. अगदी अग्री कोळ्यांची कुलस्वामिनी असणारे आई एकविरेचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. आज खऱ्या अर्थानं आईची पालखी देखील बरेचसे भाविक कारले डोंगरावरती गर्दी करतील आणि नेहमीच आशीर्वाद आईचा भक्तांवरती असतो आणि ते संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं डीजे मॅडीच्या माध्यमातून. आपण सन्मानाकडे जाऊया, जिथे सन्मान केला जाईल. नवघर गावचे सुपुत्र किरणजी पाटील साहेबांच्यावरती उपस्थित आहेत आणि किरणजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. किरणजी पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. आमचे नवघर गावचे मान्यवर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला टाइम नाहीये. वोडाफोन वाल टीम लगेच नवीन गोलंदाज इन्व्हाइट करा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. त्यामुळे आता वेळ वाढत चाललाय. आयोजक आम्हाला सतर्क करतायत.
स्क्रीनवरती तुम्ही किरणजी पाटील यांना पाहताय, ज्यांचा सन्मान करताय सतीशजी म्हात्रे, बेलपाडा गावचे युट्यूबर, आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. पुढचा सन्मान आपण करूया. संतोष पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. मी संतोष पाटील साहेबांना देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाण्याची विनंती करेल, जिथे आपला विशेष सन्मान केला जाईल. संतोष साहेबांचा सन्मान आपण घेऊया. मी पुन्हा एकदा सतीश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष पाटील यांचा विशेष सन्मान करायचा आहे. अक्षय म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. अक्षयजी म्हात्रे या आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. धाव फलकावरती धावा झाल्यात 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. टोटल रन्स 17 रन्स. यॉर्कर बॉल टाकलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल थांबवलाय. तिसरं षटक घेऊन रोहित चिर्लेकर हा खेळाडू पाहायला मिळतो. वेगवान हा गोलंदाज आहे. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा स्वागताकडे आपण जातोय. अक्षयजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नवघर गावचे मान्यवर आहेत. काही दिवसा अगोदर आपण भाई चषक नवघरच्या नगरीमध्ये पाहिलं आणि त्यामध्ये अक्षयजी यांची देखील भूमिका होती. त्यांचा सन्मान स्क्रीनवरती केला जातो. विशेष आभार रोहित चिर्लेकर. पुढचा बॉल, आणखीन एक यॉर्कर टाकलाय. किती दर्जेदार चेंडू हाताळतोय. चान्स देत नाहीये खेळाडूंना. सहजासहजी तेवढं सोपं नाहीये हे ठणकावून सांगितलंय प्रतिस्पर्धी प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमच्या बॅटिंग डिपार्टमेंटला. सुरुवातीलाच खडतर प्रवास राहिला. आशिष मते यंदाचा हंगाम या टीमसाठी आशिष मतेचं योगदान चांगलं राहिलंय. तो बाद झाला. त्याच्या सोबतीला लगेच आतिश विकेट आली. 2 मुख्य खेळाडू बाद झाल्यानंतर आता टीम थोडीशी आव्हानांत अगदी थोडंसं खडतर प्रवास सुरू आहे. नवीन खेळाडू आले. पहिल्याच बॉलवरती अलंकार तांडेलने षटकार लगावलाय. त्याच्याकडे चांगले स्ट्रोक आहेत. 600चा स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. तो नॉ स्ट्राईक एंडवरती वैभव आहे. त्याला देखील शांत बसून चालणार नाही. धावांसाठी मोठे फटके तुम्हाला ठोकावे लागतील. परंतु रोहित चिर्लेकर वेगवान गोलंदाजी. काही चेंडू हाताळले 2. इथे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पडलाय. फुलटॉस लॉंग ऑफला चाललाय बॉल. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. पुन्हा एकदा सिंगल वरती खुश नसणार आहेत प्रतीक 11 सुरुंगपाडा टीम, कारण डेथ ओव्हरचे काही चेंडू शिल्लक राहिलेत. 4 षटकांची तुम्ही मॅच खेळताय तर मोठे फटके कमीत कमी पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला 4 ते 5 हे मारणं गरजेचं आहे. आणि सिंगल डबल देखील तेवढ्याच महत्वाचे आहेत. पहिल्या रात्रीमध्ये जेव्हा मी या स्पर्धेला एन्जॉय केलं तेव्हा बऱ्याचशा धावा प्रत्येक टीमकडून पाहायला मिळाल्या होत्या. 60, 65, 68. आज देखील रन्स बनतायत आणि कालच्या रात्रीमध्ये देखील प्रत्येक मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. आज 70 धावसंख्येचा विक्रम पाहायला मिळाला. म्हणजे रन्स बनू शकतात आणि बाउंड्री तेवढी मोठी नाही. आम्ही वारंवार सांगत असतो अगदी थोडंसं कमी डिस्टन्स आहे. 57-58 मीटरची बाउंड्री. मागे चाललाय बॉल. बॅटची इनर एज. आउटफील्ड फास्ट आहे परंतु त्याही पेक्षा वेगाने चालले होते खेळाडू, परंतु केलं बीट. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. फार महत्वाचा फटका आणि इथे 4 धावा देखील मिळाल्यात. 4 रन्सनं संघ पुढे जाईल. फार महत्वाचा फटका होता. इथे देखील यॉर्कर टाकला. जवळजवळ तिसरा यॉर्कर बॉल या ओव्हरमध्ये. ऑन साईडला चाललाय. लॉंग ऑनला सुदेश फिल्डिंग करतायत. रन्स मिळते एक सिंगल. आणि अशा रीतीने धाव फलकावरती आपण नजर टाकूया. धावा झाल्यात आतापर्यंत 24 धावा. 2 खेळाडू बाद. 2.5 बॉलचा खेळ. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दी 3rd ओव्हर. रोहित चिर्लेकरचे चांगलं षटक. फक्त 7च धावा दिल्यात 5 बॉलमध्ये. तो शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? फुल टॉस टाकलाय. सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर तैनात आहेत. अवघे एक सिंगल. हे षटक देखील ओडाफोन वालच्या नावावरती राहील. फक्त आल्यात 8 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 धावा. मध्ये धाव फलकावरती धावा लागतात. 2 खेळाडू बाद 25. आयोजक आम्हाला सूचित करतात की पुढचा सामना होणार आहे तो त्रिमूर्ती टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात कोंबडभुजे
असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे सावरखार टीमला पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक मॅच, पहिली मॅच ते खेळलेच स्पर्धेमध्ये. तो आयोजक सांगतायत की एक विन या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाला आपण थोडीशी विश्रांती देणार आहोत. आयोजक आम्हाला सांगतायत. तिकडे कॅप्टन सावरखार टीम, जरूर तुम्ही आयोजकांशी संपर्क साधू शकता. सुमित घरत त्याचा इशारा इथपर्यंत पोहोचला. शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हर. जरूर पहिली मॅच ते खेळलेत, त्यामुळे ते देखील विचार करत असतील की फार वेळ मिळाला आराम करण्यासाठी, परंतु आता मॅच त्यांना खेळायची. रन्स मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. 1-2 बाद 26 धावा. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि 26 धावा धाव फलकावरती. इथे टर्न केल्या बॉलला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रयास कोहली आल्या. आणि पाच स्पर्धेमध्ये तुम्ही रावसाहेब पाटील दानवे साहेबांचं आगमन पाहिलं. साहेब शब्दाचे अगदी पक्के आहेत. अगदी महेश पाटील साहेबांना त्यांनी शब्द दिला, येणार म्हणजे येणार, किती उशीर झाला तरी येणार. आणि रायगडमध्ये प्रथमच रावसाहेब दानवे साहेब, आणि ते फक्त प्रेमाखातीर महेश शेठ पाटील यांच्या आणि सुदेश शेठ पाटील यांच्या शब्दाखातीर ते इथपर्यंत पोहोचले. आणि या स्पर्धेची विशेष आकर्षण आणि या स्पर्धेची वेगळी शोभा त्यांनी प्राप्त करून दिली. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. इथे फटका चांगल्या, बॉल चालला सीमा रेषा पार, लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. प्रयास कोहलीच्या विरोधात आक्रमण केले. 32 धावा, 3.2 बॉलचा खेळ संपला. 4 बॉल शिल्लक आहेत. प्रयास कोहलीचा संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात मी तर म्हणेल रन्स 50-55 व्हायला हव्या होत्या. आणि ज्या फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला प्रयासची बॅटिंग आहे नेहमीच दर्जेदार, एक विस्फोटक खेळाडू. षटकारपेक्षा तो चौकार जास्त मारतो. तो इथे त्याच्यावरती आक्रमण केलंय. षटकार आलाय. 4 बॉल अद्याप शिल्लक. 32 तर बनल्यात. कमी गतीने टाकलाय, फसलाय फटका. उंची जास्त आहे, लांबी पडले, कमी खेळाडू आलेत. बॉल खाली सोडलाय. कॅच. साधा आणि सोपा कॅच होता, कारण वेल होता खेळाडूकडे. पोहोचले देखील, जज देखील गेलं. लास्ट मोमेंटला कॅच निसटले आणि 2 धावेनं संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 34 धावा. अलंकार तांडेल चांगलं योगदान देत आहे. 6 बॉलमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. इम्पॅक्ट बॅटिंग सध्याच्या घडीला तो हाताळतोय. डावकुऱ्या त्याचा विस्फोटक खेळाडू आहे. वेगवेगळे स्टायलिश फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. थोडस कट करण्याचा प्रयत्न केलाय, मिस टायमिंग. फटका पुन्हा एकदा फसलाय. आता नो मॅन्स लँड. आता दुसरी धाव अंगाशी पडेल का? रनआउटची संधी होती, परंतु थ्रो तितका चांगला नव्हता. पुन्हा एकदा 2 धावा. 36 धावा धाव फलकावरती. 2 बाद 36. या स्पर्धेमध्ये बेलपाडा 11, बेलपाडाचं देखील विशेष कार्य राहिलं. चांगली मेहनत त्यांनी घेतली. बेलपाडा 11 बेलपाडाच्या नावाची स्पर्धा आपण म्हणूया. पुढे आले डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका चांगला. ओ डिप कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह. अलंकार तांडेलचा क्लास झलकला. सीमा पार षटकार. खेळाडू इथे बाद झालेत. क्लीन बोल्ड. आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना धाव फलकावरती प्रतीक 11 सुरुंगपडा टीमची धाव संख्या 42 धावा आणि येणारे 4 षटक. 24 बॉल 43 धावेची आवश्यकता. मराठी हिंदीचे कॉमेंटेटर
श्रीमंत घरत यांच्याकडून सुद्धा वोडाफोन वॉल संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि चांगले समालोचक आमचे परममित्र श्रीमंत घरत यांच्याकडून शुभेच्छा. त्याचप्रमाणे आई एकविरा आई ट्रस्ट बाळराम पाटील वालगावचे माजी सरपंच आणि साई देवस्थान वालचे अध्यक्ष माजी अध्यक्ष उरण पनवेल लॉरी मालक संघटनेचे बाळराम पाटील आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो आणि श्रीमंत घरत आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा वोडाफोन वॉल संघासाठी आलेले आहेत. त्यांचं मनस्वी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. 24 चेंडू आणि 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा. रवींद्रजी घरत, वैभव घरत आणि धीरज घरत बेलपाडा यांचं आगमन झालं. मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करेन. या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे, रवींद्रजी घरत, वैभव घरत आणि धीरज घरत, आपण प्लीज मंचावरती या. बेलपाडा 11 बेलपाडा आणि महेश इंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 भारतीय जनता पार्टी. अगदी तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलं रावसाहेब दानवेंची एक रॉयल एंट्री. या स्पर्धेमध्ये राज पाटील, आर्यन पाटील, प्रियांश पाटील, प्रिन्स पाटील अगदी त्यांचं देखील योगदान आहे. अगदी महेश पाटील यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवरती तुम्ही आमचा संपूर्ण मंच पाहता. समोरच्या भागावरती जर पाहिलात तर 5 भव्य दिव्य ट्रॉफी आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी फ्रीज देखील दिला जाईल. जो फ्रीज तुम्ही पाहताय त्याच्या धाबा एका रात्रीमध्ये जेवढ्या तुम्ही काढाल तेवढ्याच पकडल्या जाणार आहेत. प्रत्येक लॉट्स 8चा आहे. तू जे फायनलचे सामने आहेत ते आपण अगोदर खेळवतो. स्क्रीनवरती तुम्ही समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या समोर राजा शिवछत्रपती यांना पाहू शकता. शिवसमर्थ स्मारक दास्तान फाटा अगदी बेलपाडा गावाच्या समोर दास्तान फाट्यावरती विराजमान असलेले शिवसमर्थ स्मारक तुम्हाला पाहायला मिळतो. आणि समर्थ रामदास स्वामींनी देखील उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांचा की निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा, हे उद्गार गायले होते रामदास स्वामींनी. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी शिकवण देखील दिली. आणि शिवसमर्थ स्मारक ऑन दी स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळालं. 24 बॉल 43चा पाठलाग करायचा. वोडाफोन वाल टीमला सलामीचे खेळाडू चाललेत बिपिन पावशे आणि त्याच्या सोबतीला तुम्ही प्रयास कोहली या खेळाडूला मैदानामध्ये उतरताना पाहताय. दोन्ही विस्फोटक बॅट्समन, घातक खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. एकीकडे युवा जनरेशनचा खेळाडू आहे तर दुसरीकडे अनेक उन्हाळे पावसाले ज्या खेळाडूंना वाल टेनिस क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स देत गाजवलेत असं बिपिन पावशे मैदानाच्या आतमध्ये चाललंय. 4 ओव्हरमध्ये फक्त 43. परंतु बॉलिंग चांगली आहे सुरुंगपाडा टीम. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बॉलिंगच्या जोरावरती देखील या संघाने बाजी मारली. परंतु कितपत फाईट करतील. आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट प्रयास कोहली मैदानाच्या आतमध्ये आणि नेहमी प्रेक्षक त्याचे चौकार पाडण्यासाठी थांबून राहतात. वेगवेगळे स्टायलिश फटके, तो बैठक शॉट खेळतो, तो स्वीप चांगले खेळतो, कधी रिव्हर्स मारतो, लॉंग ऑन लॉंग ऑफला ते उडवलेले षटकार, नेहमीच प्रेक्षकांना अगदी इम्प्रेस करणारी फटकेबाजी. आज तशा पद्धतीचा परफॉर्मन्स राहील का? 24 बॉल 43चा पाठलाग. प्रेक्षकांचा आपण मॅडी विशेष कौतुक करूया. आत्ताच्या घडीला क्रिकेटचा हंगाम थोडंसं कमी होत चाललंय. नाईट क्रिकेटच्या स्पर्धा देखील, कारण एप्रिल महिना उजाडला, आता जत्रा जास्त, परंतु प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. आणि तेवढेच प्रेक्षक आपल्या साईप्रीत लाईव्ह वरती देखील जॉईंट आहे, त्यांचं देखील आपण विशेष स्वागत करू. क्रिकेटचे खरे प्रेम करणारे क्रिकेटवरती प्रेक्षक. बऱ्याचशा यंदा नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आपण कव्हरेज केल्या. सर्वाधिक नाईट क्रिकेटचा थरार रायगड नगरीमध्ये झाला आणि अद्याप ही स्पर्धा काही ठिकाणी राहिल्यात. चिंचपाड्याला देखील स्पर्धा, तदनंतर सोनारीला देखील एक नाईटची स्पर्धा. सोनारीला 2 नाईट आणखीन होणार आहेत. आणि तिकडे चिंचपाडा 10-11 मे महिन्यात आयकॉन्सच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील.
चला इथे कॉन्सन्ट्रेशन करूया. माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 पहिल्या फेरीतील शेवटची मॅच 43 चा पाठलाग. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती अलंकार तांडेल आणि बॅट्समन आहे प्रयास कोहली. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून काढलाय. बॉल चालला सीमारेषेच्या दिशेनं. पहिलाच बॉल खणखणीत चौकार. वरती चौकार. वही इंसान रेकॉर्ड तोडता जिसको रोगों में खून नहीं जुनून तोडता. मैदानाच्या आतमध्ये नेहमीच हे सांगत असतो प्रयास. प्रचंड क्षमता असणारा खेळाडू. पुढे आले रनआउटची संधी आहे आणि या मॅच मधली गोल्डन विकेट्स. प्रयास कोहली परतलाय 4 या धावसंख्येवरती. ओडाफोन व्हायला लागलाय. मोठा झटका प्रयास कोहली बाद. चला पहिल्या बॉलवरती चौकार आले आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट्स आले. मोठी विकेट्स म्हणूया. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललेत. रोनित मैदानाच्या आतमध्ये चाललाय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. टाकीगाव आणि कोंबड बुजे कॅप्टन दोन्ही उपस्थित झालेत. पुढच्या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जातोय. मॅच ही देखील 4 षटकांची असेल याची दक्षता घ्या आपण. 4 षटकांचा सामना. महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय कोंबडबुजे टीमनं. पुढच्या मॅच साठी लगेच आपण तयारीत राहा कारण आता रात्रीचे ठीक 12:50 होत आहेत आणि ही स्पर्धा आपण अनुभवतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे फक्त आतापर्यंत चालू. आणखीन आपल्याला 3 सामने पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे आज देखील जवळजवळ 4 जरूर वाजू शकतात. लवकरात लवकर आपल्याला स्पर्धा पूर्ण करावी लागेल. विनंती करतो आम्ही खेळाडूंना थोडे फास्ट केलं. वेळेच्या अभावी आपण फार मागे राहिलोय. रोनित आला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील विकेट्स. ओ थ्रो चुकीचा राहिला. अगोदरच धावा कमी आहेत आणि जर विकेट्स लवकरात लवकर घेतल्या तर चान्स वाढेल. अन्यथा मॅच जिंकणं कठीण आहे. त्यामुळे आता फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगची गुणवत्ता, फिल्डिंगचा स्टँडर्ड आज सुरुंगपाडा टीम तुम्हाला उंच व्हावा लागणार आहे. मॅच बॅलन्स मध्ये आता आणि महत्वाची विकेट्स मिळाले. पहिली प्रयास कोहली बाद झाला. इथे धमाका दिलाय ऑन साइडला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. पकडला जाईल कॅच. आणखीन एक विकेट बाद. रोनित बॅक टू पॅव्हेलियन. दोन खेळाडू बाद. धाव फलकावरती 4 धावा. स्क्रीन तुम्ही सतीश म्हात्रे यांना पाहताय. बेस्ट बॅट्समनची सायकल आहे आणि तिच्यावरती आनंद लुटत आहेत. अगदी फिटनेससाठी सायकलचा वापर केला जातो आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला 3 सायकल, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी फ्रीज देखील पाहायला मिळतो. वेगवेगळी वैयक्तिक पारितोषिकम. आता इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. हार मंजूर नाहीये प्रतीक 11 सुरुंगपाड़ा टीमला. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. मॅचचा रिझल्ट काही येऊ दे, लढायचं, संघर्ष करायचा आणि विजय मिळवायचा, ही भूमिका आता प्रतीक 11 सुरुंगपाडांना मनाशी बाळगली आहे. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. किती दबाव आता वाढवलाय. 4 वरती 2. अधीर भगत नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. लेफ्ट हँडेड गोलंदाज. अलंकार तांडेल
समोरच्या दिशेने व्ही-शेप मध्ये खेळलेत. लॉंगॉनला खेळाडू तैनात आहे, परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल जाईल सीमा पार. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला वोडाफोन वाल त्यांच्यासाठी महत्वाचा चौकार. दोन खेळाडू बाद 8 धावा, मच नेडेड बाउंड्री. इथे देखील प्रहार केलाय. फटका लॉंगॉनला खेळाडू तैनात आहे. आणखीन एक विकेट्स पहिल्याच ओव्हर मध्ये धाबे दणाणलेत आता वोडाफोन वाल टीमचे. 3 बाद 8 धावा. एकवीर आईची जत्रा आहे आणि जे संगीत तुम्ही ऐकताय आई एकविरेचं आणि बऱ्याचशा भक्तांना ओढ लागले आईचं सुंदर रूप पाहण्याची. आणि बरेचसे भाविक भक्त अगदी कारले डोंगर असू द्या आणि जिथे जिथे आई एकविरेचं स्थान आहे तिथे तिथे पोहोचून आज नक्कीच भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे संगीत तुम्ही ऐकलं डीजे मॅडी अगदी एंटरटेनमेंट करतायत. प्रत्येक रात्रीमध्ये तिसरी रात्र आहे स्पर्धेची आणि यशस्वीरित्या सर्व काही सुरू चाललंय. 2 रात्रीमध्ये प्रचंड यश आमच्या आयोजकांना मिळालं आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये देखील स्पर्धेचा एक वेगळाच डंका राहिला. तो मैदानामध्ये नवीन खेळाडू आलेत. रोहित चिर्लेकर, सुदेश उतरला नाही, त्याला थांबवून ठेवलंय. हा देखील एक कुठेतरी गेम प्लॅन नसावा कारण पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यानंतर 3 विकेट्स आतापर्यंत बाद झाल्यात. 5व्या क्रमांकावरती रोहित, दुसरं षटक सुरू आहे आणि अतिश मते मैदानाच्या आतमध्ये. विकेटसाठी त्याला आतिषबाजी करावी लागेल कारण रन्स कमी आहेत, धाबा वाचवायचे आहेत. परंतु बिपिन पावशे अटॅकिंग बॅट्समॅन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटीवरती आला आणि या फटका रन्स मिळेल. इथे देखील एक सिंगल. एका धाव्याने संघ पोहोचेल 3 खेळाडू बाद 9 वरती. 3 बाद 9. अगदी बेलपाडा गावापासून थोडंसं दूर क्रीडांगण आहे तरी देखील प्रेक्षक येत आहेत कारण थोडंसं अंतर असल्या कारणानं तरी देखील प्रेक्षक आले. या प्रेक्षकांचं आपण कौतुक करूया. ही स्पर्धा नामांकित आहे. घरोघरी आणि गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला पाहायला मिळते. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये. इथे देखील बॉल टर्न केला, फिंगर रोल केले, बाहेर वळवला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. बिपिन पावशे आणि रोहित चिर्लेकर हे 2 खेळाडू नवीन मैदानामध्ये पाहताय तुम्ही. 1 बिपिन बॉल खेळलाय, 1 धाव त्याने काढले आणि रोहित चिर्लेकर देखील आतापर्यंत बॉल खेळलाय 1 आणि डॉट बॉल आलाय. इथे देखील डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा तीच लाईन लेंथ पूर्णपणे जकडून ठेवले, थांबून ठेवले. फलंदाजांना कुठल्याही प्रकारचे चान्स देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. प्रयास कोहली बाद झाल्यानंतर किती अडचणी वाढल्यात आणि जो मुख्य खेळाडू आहे त्याची विकेट्स अगदी दुसऱ्या बॉलवरती आली. 3 बाद 9. 1.3 बॉल इथे खाली राहिलाय. मगाशी 2 बॉल थोडेसे उंच उडाले आणि आता थोडासा खाली राहिलेला हा बॉल. आता प्रेशर वाढलंय, आता टेन्शन वाढलंय. खेळाडू डिपार्टमेंट मध्ये देखील चर्चा सुरू आहे की मोठे फटके आले नाही तर आता कठीण बनेल काम. 9 वरती 3 धाव. जिद्दीला सलाम देऊया आपण. प्रतीक 11 सुरुंगपाडा टीम. आता रडायचं नाही तर लढायचं या युक्तीनुसार. कमालीची गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. घाम फोडलाय प्रतिस्पर्धी टीम वोडाफोन वालला देखील आणि 10 बॉल मध्ये फक्त 9 काढू दिल्यात आणि 3 विकेट्स देखील घेतल्यात. पुढे आले, विकेटची संधी, चान्स सोडला. थोडासा कठीण होता जाईल पण तो प्रयत्न केले खेळाडून, परंतु आता चान्स तुम्हाला घ्यावे लागतील. रन्स मिळाले, 1 सिंगल आणि एका धावेने संघ पोहोचलाय 10 वर. अद्याप 33 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत अवघे 13 आणि मॅच जिंकण्यासाठी 33 ची आवश्यकता. 13 बॉल 33 धावा. मोठा फटका कधी येईल, मोठा फटका कधी येईल हा प्रश्न एकमेकाला विचारतायत कारण आता अशा परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांचीच तर गरज आहे. बॅटच्या रडार मध्ये दिलाय परंतु उंची जास्त आहे. लांबी लांबी पटेल इथून कमी परंतु क्षेत्ररक्षकाने कॅच सोडलाय. चान्स दिला खेळाडूला. 2 झाल्यात कंप्लीट. तिसऱ्या धावेचा पलटवार. चला बॉल तिथे देखील सुटलाय. 3 झाल्यात आणि या 3 धावेनं समीकरण आता बदललं जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओडाफोन वाल टीमची धावसंख्या 3 खेळाडू बाद 13 धावा. शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 30 धावेची आवश्यकता. संख्येचा पाठलाग करायचा होता. प्रति ओव्हर 10-11 देखील काम बनलं असतं, परंतु आता समीकरण शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 15च्या सरासरीनं 30 धावेची आवश्यकता. चला स्पीडअप द्या. प्रतीक 11 सुरुंगपाडा टीम आयोजकांकडून पुन्हा एकदा कॉल आलाय. जास्त वेळ घेत आहेत खेळाडू. 12 बॉल 30 धावेचं समीकरण. तू वाल टीम थोडासा स्ट्रगल सुरू आहे एवढं नक्की म्हणेल. हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं उनको भी आज करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की को भी हार नहीं होती. मॅच संपली नाहीये. 1-2 फटके पुन्हा एकदा रोमांचकता वाढवू शकतात. प्रति ओव्हर 15. कमी गतीने टाकलाय लेग कट केलाय. डॉट बॉल. समीकरण 11 बॉल 30ची मॅच. टीव्ही अंपायरची मदत घेतली रिव्ह्यू साठी. बॅटिंग डिपार्टमेंटनं मागणी केली. चला टीव्ही अंपायर्स चेक करतील या बॉलला. स्क्रीनवरती हा डिसिजन आपण पाहूया. आणि पहा खेळाडू देखील अलर्ट राहा अगदी. जेव्हा तुम्हाला रिव्ह्यू दिला एक तुमच्याकडे तर वेळेमध्येच तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागतो. एक शेवटचा रिव्ह्यू आहे. एकच रिव्ह्यू प्रत्येक डिपार्टमेंटसाठी आणि ते बॉलची पडताळणी करतात आमचे टीव्ही अंपायर्स. नक्की या बॉलवरती काय घडलं. टीव्ही अंपायर्स डिसिजन फेअर डिलिव्हरी. बॉल आलाय डॉट. आता समीकरण 11ला 30ची आवश्यकता. शेवटचे 11 बॉल 30ची मॅच. बिपिन पावशे सलामीला आलाय खेळाडू. समोर गोलंदाज आशिष मते. आतमध्ये वळवलाय. बॅटची इनर एज स्टंप वरती जाऊन लागलाय बॉल आणि बिपिन पावशे देखील होईल क्लीन बोल्ड. समीकरण शेवटचे 10 चेंडू आणि तब्बल 30 धावेची आवश्यकता. सुदेशने घेतलेला निर्णय कितपत योग्य होईल. कारण बॅटिंगसाठी तो आता 6व्या क्रमांकावरती आलाय. नेहमी सलामीला येणारा खेळाडू आज उशिराने पोहोचलाय आणि आल्या फिरकावून दिलाय. फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे. मॅच अद्याप संपली नाहीये. गेम इज ऑन. षटकार. षटकारनं पुन्हा एकदा सामना बदललाय. शेवटचे 9 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. दर्जेदार फटका. पहिल्याच बॉलवरती 600चं स्ट्राईक रेट. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला हा बॉल. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती फिरून मारलाय. फाईन लेग सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आठ चेंडू 18 धावेची आवश्यकता. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. पुन्हा एकदा त्याच ढंगात आलाय ओडाफोन वाल. सुरुवातीला खडतर प्रवास, परंतु त्याच्यानंतर 2 षटकार. आता टेन्शन वाढवलंय. चिंतेचं माहोल. चला खेळाडू
पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण केला. इथे सुदेशचा स्ट्राईक रेट पहा 600चा 2 बॉल 12 धावा 2 उत्तुंग षटकार सामना बनवलाय. आता वेगवान बॉल व्हाईट बॉलचा इशारा. टीव्ही अंपायरशी आता फिल्डिंग डिपार्टमेंटकडे एक रिव्ह्यू आहे, तो घेऊन तरी कुठे जायचं, त्यामुळे आता विकेट किपरनं मागणी केली, फार आत्मविश्वासाने रिव्ह्यू मागितलाय. चला आता डिसिजन आपण स्क्रीनवरती पाहूया. तिसरे अंपायर्स पडताळणी करतील. या बॉलवरती चेक केलं जाईल लाईनला. इट्स अ व्हाईट बॉल. टीव्ही अंपायर्स डिसिजन. आता दोन्ही टीम्सना रिव्ह्यू आपल्याकडे जो होता तो गमावलाय, त्यामुळे आता कोणालाही रिव्ह्यू मिळणार नाही. पंचांना जर वाटलं तर ते घेतील, परंतु आता खेळाडूंना दिला जाणार नाही. 8 चेंडू 17 धावेची आवश्यकता. सामना टर्न झालाय. मागील 2 बॉलमध्ये मंथन 13 आल्यात, आता फक्त 17 काढायचे आहेत. 8 बॉल राहिलेत. शॉर्ट पिच बॉल, आणि जर अशी बॉलिंग कराल तर सुदेश दिवस रात्रभर मारत राहील. ठोकलाय तिसरा षटकार. और 3 बॉल मध्ये मैडी 3 षटकार आलेत. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. गरमा गरम माहोल. आता घाम फोडला बॉलिंग डिपार्टमेंटला देखील. 3 बॉल मध्ये 3 उडवलेत, आणि आता समीकरण अगदी सोपं करून टाकलंय. शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी फक्त 11 धावेची आवश्यकता. 7 बॉल 11, शेवटचा बॉल बाकी आहे. तिथे देखील फार प्रहार करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे आहे. दे दनादन बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर सुदेशसाठी एकदा टाळ्या उद्या वालचे समर्थक. आणखीन एक चौकार. 12 मध्ये 30 काढायच्या होत्या. मागील ओव्हर मध्ये आल्या 23 धावा, आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 मध्ये 7 धावेची आवश्यकता. डोळ्यांवरती विश्वास बसत नसेल सुरुंगपाडा टीमच्या समर्थकांना, परंतु ते घडलंय. त्याचं कारण आहे सुदेश सालुंकेची दमदार बॅटिंग. मिडल ऑर्डर वरती तो बॅटिंग साठी आला 6व्या क्रमांकावरती, आणि त्याने हेच सांगितलं, कभी अकेले चलना पडे तो घबराना मत मेरे भाई, क्योंकि शमशान शिखर और सिंहासन पर आदमी खुद अकेला ही होता है. 1 मॅन आर्मी का बॅटिंग केले. 23 धावा ठोकल्यात, त्यामुळे पूर्णपणे प्रेशर. प्रतिस्पर्धी टीम प्रत्येक 11 सुरुंगपाडा अडचणीमध्ये चांगलीच ओढावली गेली. 6 बॉल 7 धावा काढायच्यात. अर्धेक 6 खेळाडू बाद झाले होते. 4 खेळाडू तेव्हा सुदेश मैदानामध्ये आलाय, आणि काय बॅटिंग करतोय. सचिन तांडेल शेवटचं षटक आहे, पण तो मागील ओव्हर मध्ये जे घडले त्या अपेक्षा नव्हत्या आशिष कडून. तो बरीच शॉर्ट पिच पद्धतीची बॉलिंग केली, आणि सुदेश उंच तगड्या असा खेळाडू आहे, त्याच्यासमोर ती बॉलिंग चालली नाहीये. चांगल्या दर्जाची फटकेबाजी. मच निडेड रन्स. 4 बॉल मध्ये त्याने 22 काढल्या. 3 षटकार 1 चौकार. 22 धाव संख्येचं योगदान. 6 बॉल मध्ये आता 7 वाचवायचे आहेत. गोलंदाजासाठी ही अग्नि परीक्षा, कारण मागच्याच ओव्हर मध्ये 23 आल्यात. आता गोलंदाजाला अवघ्या 7 राहिल्यात. वाचवल्या जातील का 7 धावा. लाऊडली अपील केली पंचांकडे. पंचांचा इशाराला लेग बाईट्स. जरूर आपण या बॉलकडे जाऊया, जिथे एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात. फार उंच बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी प्रचंड मोठा बाउन्स झाला असता बॉल. समीकरण आता 5 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 6 धावा. षटकारानं फिनिश करेल का सुदेश, की पुन्हा एकदा मॅच शेवटपर्यंत जाईल. चांगली बॉलिंग करायची आहे सचिन तांडेलला. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आलाय. 5 मध्ये 6 धावा. वेगवान बॉल. आता लाईन चांगली आहे. डॉट बॉल. मॅच अद्याप संपली नाहीये. सचिन तांडेल
अगदी या टीमचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू, अनेक वेळा तारणारा खेळाडू बनलाय आणि आता 6 मध्ये 7 वाचवायच्या. भेदकता पहा किती चांगली आहे. मागे काय घडले हे विसरलंय सचिन आणि नव्यानं तू सुरुवात करतोय. 2 बॉल मध्ये फक्त एकच दिले, 4 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. तो एक षटकार मॅच जिंकून देईल, पण तो 1-2 डॉट बॉल आले तर मजा येईल मॅचला. मिस टायमिंग, फटका फसलाय. गोल्डन विकेट्स, महत्वाचे विकेट्स घेतले. सुदेश साळुंकेला परतावं लागेल आणि आता रंगात आले. मॅच पकडलाय चांगला कॅच. सहा मध्ये 7 काढायच्या होत्या. पहिल्या बॉल वरती सिंगल आली, 5 मध्ये 6 राहिल्या, तिथे डॉट बॉल आला, 4 मध्ये 6 आणि पुढच्या बॉल वरती सुदेश विकेट्स देखील आले. आता 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. नवीन खेळाडू आकाश गरत क्रीडांगणामध्ये 3 मध्ये 6 काढायच्यात. तो बॉलिंग डिपार्टमेंटनं काय झुंज दिले. हार जीत ही लपण डावर आहे, जिद्द राहू दे म्हणी झुंजा याची पुन्हा. गोलंदाजी करतायत सचिन तांडेलचं कौतुक करूया आपण. शेवटपर्यंत लढा देणारा, झुंजणारा हा खेळाडू आहे आणि त्याला हार मंजूर नव्हती आणि या मॅच मध्ये तेच दाखवलंय. परंतु अद्याप 3 बॉल आहेत वोडाफोन वाळ टीम कडे देखील. त्यांना काढायच्या 6 धावा, एक षटकार, काम 25 होईल, मॅच जिंकेल. परंतु जर डॉट बॉल आले तर प्रेशर देखील तेवढाच ओढावला जाईल. त्यामुळे हे 2 बॉल आता बऱ्याच गोष्टी निर्भर करतात या मॅच मध्ये. आकाश गरत या खेळाडूमध्ये देखील क्षमता, ऐन मोक्याच्या क्षणाला येऊन आकाशनं देखील बऱ्याच वेळा षटकार ठोकलेत. आता 3 मध्ये 6 काढायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सचिन तांडेल. पुढचा बॉल तेज तर्रा, डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. नक्की मॅच मध्ये चाललंय का हा प्रश्न आता बऱ्याचशा प्रेक्षकांना पडलाय. सुरुवातीला सोपा वाटणारा सामना कठीण झाला पुन्हा एकदा सुरू पडला टीमला, परंतु सुदेशनं मॅच बनवली. पुन्हा सोपा झाला वाळ टीमला, परंतु आता कठीण झालाय. 2 बॉल 6 ची आवश्यकता. शेवटच्या बॉल पर्यंत आता फाईट चालले. 2 बॉल 6 धावा. महत्वाची स्पर्धा, केंद्रीय मंत्री चषक, रावसाहेब दानवे साहेबांच्या नावाची डंका वाजवणारी स्पर्धा. समस्त रायगड ठाण्यामध्ये स्पर्धेची चर्चा सुरू आहे आणि या मॅचचा माहोल देखील तसाच आता गरम झालाय. 2 चेंडू 6 धावेची आवश्यकता. 2 बॉल 6 धावा. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला लंगोनला चालले बॉल. एक तर झाले, दुसरी काही झालं तरी बनवायला हवी कारण राहतील 4 धावा. 2 धावा कंप्लीट केल्यात. जर एक मिळाली असती तर षटकारच मारावा लागला असता खेळाडूंना, पण तो आता इथे चौकाराने देखील काम बनवू शकते. 1 बॉल 4 धावेची आवश्यकता. चला सुरुंगपाड्या टीमचे समर्थक टाळ्या होत्या सचिनच्या कामगिरीसाठी, कारण फक्त 7च वाचवायचे होते, अवघ्या 5 मध्ये 3 दिल्यात आणि शेवटचा 1 बॉल 4 धावेची आवश्यकता. आता थोडीशी धडधड सुरू आहे. एकमेकाला विचारतायत समर्थक, वाहल जिंकेल का की बाजी मारेल सुरुंगपाडा. सुदेश खेळत होता, असं वाटलं की मॅच आता पुढच्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती संपवतोय की काय, पण तो देखील बाद झाला आणि आता समीकरण 1 बॉल 4 धावा. 1 लाख रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा आणि त्यामध्ये तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल वोडाफोन वाल तर आता आकाश गरतला किमया साधावी लागेल. 1 मध्ये 4 काढायचे आहेत, पण तू तेवढी चांगली कामगिरी सचिनने देखील केली. तो देखील म्हणत असेल की आता एक चांगला बॉल मला टाकावा लागेल या मॅच मध्ये. 1 बॉल 4 धावा. किती माहोल आता चांगला झालाय. क्रिकेट पैसा वसूल मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं. 1 बॉल 4 रन. लॉफ केला बॉल, लॉंग ऑफला चाललाय, खेळाडू तैनात आहे आणि रन्स मिळेल फक्त 1च धाव. अगदी चित्त थरारक सामना. शेवटच्या ओव्हर मध्ये सचिन तांडेलनं साथ दिल्या नाहीयेत. सचिन सर यांचं आपण कौतुक करूया. काय किमया साधले सचिन तांडेलनं आणि आज या मॅचला जिंकून दाखवले. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि सुदेश साळुंकेची बिग विकेट